मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा द्या, सकल मराठा समाज नांदेडची मागणी। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना झेड+ सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातात व मारहाण केल्या जाईल या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत व पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचंच आहे अशी धमकी वजा व वक्तव्य करून त्याच्या कार्यकर्त्यांना चितावणी देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेडतर्फे देण्यात आला। त्याचबरोबर ज्या समाजकंटकाने धमक्या दिल्या आहेत शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना वेळीच पायबंद करावे व संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जय जिजाऊ। आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे भाऊ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जीवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत। तर हे मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे। परवाच्या लोकसभेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजाताई आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे। तरी आम्ही त्या निमित्तानं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, प्रमुख मागण्या काय होत्या कशा संदर्भात निवेदन? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय। सकल मराठा समाज नांदेडपर्यंत मागे आम्ही पाहिलं मागच्या 2 दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात। तसंच संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या। तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना शासनाने झेड+ सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल।